गोपीचंद पडळकरांनी हिमालयासारख्या भासणाऱ्या अमित शहांना गळ घातली. मोठा बहिणी जागेवरच वचन देऊन टाकलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 2 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. 11 एप्रिलला रात्री अमित शहा हे पुण्यात दाखल झाले. त्यावेळी रात्री उशिरा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची पुण्यात भेट घेतल्याची माहिती मिळते आहे. मे महिन्यात अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन पुण्यात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण पडळकर यांनी अमित शहा यांना दिले आहे, तर अमित शहा यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं वचन दिल्याची माहिती गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. याबाबत गोपीचंद पडळकर यांनी एक्सवर पोस्ट करत माहिती दिली आहे. ते म्हणाले की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यांच्या व्यक्तिमत्वात असणाऱ्या हिमालयाच्या दृढतेची अनुभूती मिळाली. गृहमंत्री म्हणून त्यांनी कलम 370 हटवले. CAA NRCची गरज या देशाला पटवून दिली, अंमलबजावणी केली. हे निर्णय फक्त शासकीय धोरणापुरते मर्यादित नाहीत, हिंदू राष्ट्र निर्मितीच्या दिशेनं ठाम पावलं आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं हे त्रिशताब्दी वर्ष आहे आणि अखंड देशभर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, संघ परिवाराच्या माध्यमातून हजारो कार्यक्रम सुरू आहेत. अहिल्या भक्तांच्या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्रामध्ये आणि देशभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आहे आणि त्यातला एक भाग म्हणून पुण्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जयंतीचा भव्य दिव्य कार्यक्रम करण्याचा विचार आहे. आणि त्या संदर्भात राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊंच्या नेतृत्वात आणि महसूल मंत्री आणि प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये माननीय देशाचे गृहमंत्री अमित भाईंची भेट घेतलेली आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे की आपण कार्यक्रमाला यावं. ही विनंती करण्यासाठी, निमंत्रण देण्यासाठी मी त्यांची भेट घेतली होती. कशा स्वरूपाचा असणार आहे सोहळा हा? काय 2 दिवसानंतर आम्ही या विषयाच्या बाबतीमध्ये अधिकृतपणे प्रेस घेऊन हा कार्यक्रम आम्ही जाहीर करणार आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.